नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 7:42 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 9:38 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल आणि हा चंद्र मंगळ बुध आणि नेपच्यून बरोबर युती योग करेल. हर्षल बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला सर्वात जास्त अलर्ट राहावं लागेल. छोट्या मोठ्या गोष्टींच्या संदर्भात निर्णय घेताना सुद्धा नीट विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसलं जाणं, अंगीकृत कार्यात अपयश येणं किंवा अडथळे जास्त येणं, त्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या सर्व भावना एकत्रितपणे जाणवतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवसाचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र खर्चही तेवढेच होतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामामध्ये पूर्तता सुद्धा येऊ शकेल. मात्र तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून
आता दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेल्या कामाची पूर्तता होईल. भाग्याची संपूर्ण साथ सुद्धा लाभेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील हर्षी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या काही समस्या अचानकपणे डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. याचप्रमाणे तुमच्या दोघांमध्ये मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काय अनुभव येऊ शकतील. तर स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र लांब योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं, चुकीचे निर्णय घेणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती अजिबात घेऊ नका. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुंदर राहतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तुमचे अंदाज सटीक येतील, बरोबर येतील, अचूक येतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले धार्मिक, आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील जे मोठ्या व्यक्ती असतील, तर का ते कुठल्या आजाराने ग्रस्त असतील, तर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. त्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला जाणवू शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. तुमचे अनुमान चुकू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल.
पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होतील. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास अचानकपणे डोकं वर करू शकते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रस आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र द्वितीयोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च जास्त होतील. अचानकपणे खर्च वाढतील. चुकीची गुंतवणूक होऊ शकेल. काळजी घ्या. मात्र आजच्या दिवशी तुम्हाला लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातील व्यक्तींसाठी सुद्धा काही खर्च वगैरे करावे लागू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:38 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तेथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स तर खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मात्र आजच्या दिवशी थोडंसं भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचे निर्णय घेऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. ते टाळणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना आजच्या दिवशी तुम्हाला सुचू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.